पुण्यात स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। त्या दृष्टीने एटीएस सावध सुद्धा झालं होतं। पण स्फोट झाला तो दिल्लीत। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ कारमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे। यात 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। घटनेनंतर भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ लोकनायक रुग्णालयात धाव घेतली आणि घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली। तसेच त्यानंतर गृहमंत्र्यांनी घटनास्थळी पोहोचून तपासात सहभागी असलेल्या दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। पण नक्की हा स्फोट कसा झाला? हा स्फोट म्हणजे एक अपघात होता की घातपात? नक्की या स्फोटामागचं कारण काय होतं हे अद्याप समोर आलेलं नाहीये। पण हा स्फोट अपघात कमी आणि घातपात असल्याचा संशय जास्त व्यक्त केला जातोय। दिल्लीतील लाल किल्ला स्फोटात सहभागी असलेल्या फरीदाबाद सहारापूर जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलचे पुरावे गुप्तचर संस्थांना मिळाले आहेत। वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनुसार स्फोटात वापरण्यात आलेली हरियाणाची नोंदणी क्रमांक असलेली कार ही उमर मोहम्मदची होती, जो फरीदाबाद सहारापूर जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित होता। कालच्या छाप्यानंतर हे व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा विचार करत होते, परंतु लाल किल्ल्याजवळ चुकून स्फोटचं ट्रिगर दबल्याने तिकडे स्फोट झाला अशी माहिती सांगण्यात येत आहे। तर गुप्तचर अधिकाऱ्यांनी उमर मोहम्मदच्या काही सहकाऱ्यांची ओळख पटवली आहे आणि इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।